बदलापुरातील नामांकित शाळेत 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार। शाळेच्या गेटवर पालकांचं आंदोलन सुरू आहे। बदलापूर स्थानकावर सुद्धा रेल रोको आंदोलन केलं जात आहे। अत्याचार करणाऱ्या शाळेच्या शिपायाला आता अटक झाली आहे। मुलांची जबाबदारी असलेल्या 2 सेविकांना सुद्धा सेवेतून कमी करण्यात आलाय। शाळेकडून माफीनामा सुद्धा सादर करण्यात आलाय। संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेचंही निलंबन करण्यात आलंय। इतकंच नाही तर पालकांनी संतप्त होत शाळेचं गेट सुद्धा तोडण्याचा प्रयत्न केलाय। शाळेचं गेट संतप्त पालकांनी आंदोलकांनी तोडलंय। गेल्या 2 तासांपासून दुसरीकडे बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन सुद्धा सुरू आहे। त्यामुळे मध्य रेल्वेवरची वाहतूक 2 तासांपासून विस्कळीत झाली आहे। कल्याण कर्जतवरची वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे। तर शाळेच्या समोर सुद्धा बदलापूरकरांचं पालकांचं आंदोलन सुरू आहे। शाळेचं गेट सुद्धा तोडलेलं आहे। पोलिसांचा कडक बंदोबस्त सकाळपासून तिथे ठेवण्यात आलेला होता। पण प्रचंड मोठ्या संख्येने बदलापूरकर पालक तिथे जमायला सुरुवात झाले। जोरदार घोषणाबाजी बघायला मिळाली। इतकंच नाही तर पालकांनी गेट सुद्धा शाळेचं तोडलेलं आहे। शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। पोलिसांची अतिरिक्त कुमक सुद्धा आता आलेली आहे। बदलापुरात संतप्त पालकांनी शाळेचं गेट तोडलंय। दुसरीकडे या आंदोलनाचा परिणाम मध्य रेल्वेवरच्या वाहतुकीवर सुद्धा झालाय। मध्य रेल्वेवरची वाहतूक 2 तासांपासून ठप्प पडलेली आहे। बदलापूर रेल्वे स्थानकावर सुद्धा पालकांचं आंदोलन सुरू आहे आणि आता शाळेचं गेट तोडून शाळेत घुसण्याचा प्रयत्न पालक आंदोलक करतायत।